खुशखबर खुशखबर खुशखबर। जी हाँ, नवजीवन फर्नीचर मॉल जो कई सालों से भुसावल शहर में आपके सेवा में है, जो एक आधुनिक फर्नीचर विक्रेता है। नवजीवन फर्नीचर मॉल में आपको पहले से ज्यादा आकर्षक फर्नीचर उपलब्ध है, जैसे कि सोफा सेट, डाइनिंग टेबल, बेडरूम सेट, स्टील अलमारी, ऑफिस चेयर, टीवी बेस, स्टील झूला, इम्पोर्टेड बेडरूम सेट जैसे अन्य कई सारी फर्नीचर उपलब्ध है। वैसे ही सोफा बेडरूम सेट होम मैन्युफैक्चरिंग करके मिलेगा। साथ ही साथ शादी और त्योहारों के लिए आकर्षक ऑफर भी उपलब्ध है। सिर्फ और सिर्फ नवजीवन फर्नीचर मॉल जो आपके घर को नया और सुंदर बनाने का वादा करते हैं। तो देर किस बात की, आज ही आइए और नवजीवन फर्नीचर मॉल में आपको लगने वाला फर्नीचर लेके जाइए। घर आपका, सजावट हमारी। हमारा पता है नवजीवन फर्नीचर मॉल, तापी ब्रिज, गजानन मंदिर के पास, यावल रोड, भुसावल। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मिशन सिंदूरच्या अनुषंगाने सगळ्या देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आलेली आहे आणि ह्या माध्यमातून जे आपल्या देशातले सर्व सैनिक आहे त्यांच्या सन्मानासाठी ह्या रॅलीचं आयोजन केलेलं आहे की त्यांनी जी कामगिरी केलेली आहे देशासाठी हे अत्यंत महत्त्वाची आहे आणि अतिशय कौतुक करण्यासारखी आहे। आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी जो ह्या संदर्भात सिंदूरच्या संदर्भात निर्णय घेतला आणि आपल्या देशातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देशाच्या आपण काय म्हणतो एक रिस्पेक्ट साठी ही रॅली काढण्यात आलेली आहे। पूर्ण राज्यामध्ये नव्हे पूर्ण देशामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे। देश जेव्हा कधी असा प्रॉब्लेम मध्ये येतो, जेव्हा दुश्मनाशी दोन हात करण्याचा विषय येतो, त्यावेळेस संपूर्ण देश हा एक असतो। सगळा देश हा सैनिकांच्या पाठीशी उभा आहे हे पूर्ण भारताच्या नागरिकांना दाखवून द्यायचं आहे। म्हणून हा तिरंगा रॅलीचं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यात कुठलाही पक्ष नाही, कुठला जाती धर्म नाही, कोणीही या तिरंगा रॅलीमध्ये सामील होऊ शकतो। ज्याला भारतीय आणि भारतीय सेना याच्याबद्दल अभिमान असेल तो प्रत्येक व्यक्ती या तिरंगा रॅलीमध्ये सामील व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। म्हणून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व इथे सन्माननीय सैनिक, माजी सैनिक, इथे संजू भाऊंनी जसं सांगितलं की आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी सगळ्या देशवासियांना आदेश दिला की आपण सगळ्यांनी आपल्या देशातल्या सैनिकांच्या सन्मानासाठी पूर्ण देशभरामध्ये ही तिरंगा रॅली आपण आयोजित करायची आहे आणि त्याच अनुषंगाने मागच्या 4-5 दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये आपण त्यांच्या सैनिकांच्या सन्मानासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। जसं इथे संजू भाऊंनी सांगितलं की जी काही पहलगाम मध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदा करण्यासारखी होती, पण आपल्या भारत सरकारने आणि खास करून आपल्या सगळ्या दलाच्या सैनिकांनी एक कडक भूमिका घेऊन पाकिस्तानला त्याचं उत्तर दिलं। आणि आपण बघितलं असेल की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय आपल्या प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींनी ह्या मिशनची धुरा महिला अधिकाऱ्यांकडे दिली। एक विशेष बाब आहे की आपल्या देशामध्ये महिला सुद्धा कुठे कमी नाही आणि ते सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं नेतृत्व करून दाखवतात आणि ते ह्या मिशनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बघायला मिळालं। आपण खूप सगळे लोक भाग्यशाली आहोत की आपले सगळ्या दलाचे सैनिक एवढे सक्षम आहे की त्यांच्यामुळे आपल्याला कुठेही काही अडचण आली नाही आणि त्यांच्यामुळे आपण सगळे लोक इथे सुरक्षित आहोत। आपल्या सोबत इथे माजी सैनिक सुद्धा उपस्थित आहेत। त्यांचंही कौतुक करण्यासारखं आहे की ते सुद्धा त्यांच्या आयुष्यातले काही वर्ष आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी राहिले। पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण तर त्या बॉर्डरवर जाऊ शकत नाही, पण तरी सुद्धा आता भारत सरकारच्या माध्यमातून जे आपलं होम मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे आणि त्याच माध्यमातून यूथ अफेअर्सची वेबसाईट आहे माय भारत करून, त्याच्यावर आता सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटरी म्हणून आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ते याच्यासाठी की अशा पद्धतीचं काही संकट आलं तर आपल्या भारतातला प्रत्येक नागरिक या संकटासाठी म्हणजे सक्रिय पाहिजे आणि त्याचा सहभाग त्याच्यामध्ये दिसला पाहिजे। म्हणून मी आपल्या सगळ्या लोकांनाही विनंती करेन की आपणही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं की जेणेकरून ही
निदान आपण काही ना काही आपल्या वतीने याच्यामध्ये योगदान देऊ शकतो. आज आपण सगळे लोक इथे आलात आणि नक्कीच सगळ्या सैनिकांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी आज आपण ही भव्य रॅलीचं आयोजन केलं. त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात जास्त करून जगामध्ये पुढे 18 ते 25 तर ते आपल्या देशामध्ये आणि म्हणून सर्वांनी आता ठरवलेलं आहे की यापुढे कुणापुढे झुकायचं नाही. तर चीन असो, पाकिस्तान असो, यापुढे कोणाला याचा बेग घालायची नाही. आणि म्हणून आज आमच्या सेनाबलाचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना सॅल्यूट करण्यासाठी आम्ही पूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये ही यात्रा या ठिकाणी काढतो आहोत. आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहात त्याबद्दल आपले आभारही मानतो. आपल्याला माहिती आहे 22 एप्रिलला जेव्हा हल्ला झाला, पहिल्याच दिवशी जशी बातमी आली, मी पण त्या दिवशी हॉस्पिटललाच होतो. आपल्यालाही कल्पना आहे, म्हणजे 7-4 पर्यंत ताप होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं हाहाकार झाला. काश्मीरमध्ये अनेक त्या ठिकाणी टुरिस्ट होते, यात्रेकरू गेलेले होते, ते घाबरले. 2-3 दिवस पुढे काश्मीर बंद होतं, फिरतात सायलेन्स त्या ठिकाणी होता. आणि मग त्यांचं काय करायचं, ते इतके घाबरलेले होते. मुख्यमंत्री मोदयांचा फोन आला की काय करायचं, त्यांना माहिती तुम्ही हॉस्पिटल मला ऍडमिट केलं होतं. कारण मला आजच्या दिवशी मिटिंगमध्ये इतका ताप होता, तर तेच मला उठून ते त्यांनी मला ऍडमिट होतं, तिथे गेलो होतो. मी सांगितलं काळजी करू नका, मी लगेच निघतोय म्हणून. 12 वाजता मी सलाईन काढलं, डॉक्टरला सांगितलं डिस्चार्ज करा. 2 वाजेचं विमान होतं, विमानामध्ये बसलो. डायरेक्ट काय घरून मागवली आपण, डायरेक्ट विमानतळावर गेलो. 4:30 वाजता श्रीनगरमध्ये पोहोचलो. 14-15 विमान काढून त्या ठिकाणी सगळे आपल्या महाराष्ट्रातील सगळे जेवढे टुरिस्ट होते, इतर टुरिस्ट होते, सगळ्यांना धीर देण्याचं काम केलं, सगळ्यांना इथे आणण्याचं काम केलं. आणि म्हणून मी सांगतो की आम्हाला जीवाची बाबा नाही, आम्ही नाही घाबरत. आमच्या देशातला तरुण सुद्धा घाबरणार नाही. ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला तुम्ही म्हणाल सीमेवर आम्ही सीमेवर जाऊ, काश्मीरला तर आम्ही काश्मीरमध्ये जाऊ. ज्या बॉर्डरवर पाठवाल त्यावेळेला आमच्या तरुणांची किंमत आहे, त्याच्यामध्ये त्याची मानसिकता आहे की त्या ठिकाणी जाऊन आम्ही तुमचा समोरच्या दुसऱ्यांचा सामना त्या ठिकाणी करू. ही मानसिकता आमच्यामध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला घाबरण्याचं कारण नाही, आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. कारण आपण सगळे एक आहोत. 150 कोटी जवळपास 140-45 कोटी जनता, देशवासी आम्ही एकवटलेले आहोत. आणि त्यामुळे आता यापुढे आमच्याकडे जो कोणी वाकड्या नजरेने बघेल त्याचे डोळे काढण्याची हिंमत आमच्यामध्ये, त्याचे मुंडी साफ करण्याची आपल्याला ताकद ही आमच्या घरामध्ये या ठिकाणी आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आज आपण ही जी यात्रा काढली ही आमच्या सैन्याला सॅल्यूट करण्यासाठी, मोदीजींचे आभार मानण्यासाठी, या ठिकाणी सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सगळे देशवासी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि म्हणून सर्व जवानांना मी पुन्हा सॅल्यूट करतो, त्यांचे आभारही व्यक्त करतो. मोदीजींचे आभार या ठिकाणी व्यक्त करून कठोर नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे की त्यांना पाहून सगळं म्हणजे आपण बघितलं असेल पाकिस्तानच्या पाठीमागे कोणी उभारले. तुर्कस्तान सगळे छोटंसं राष्ट्र जर सोडलं तर त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी कोणी उभारायला तयार नाही. सगळे जगाच्या मागे जे फिरले, विनवण्या केल्या, सर्व जगाने सर्व राष्ट्रांनी आपल्याला पाठिंबा दिला की नाही भारताचं बरोबर आहे, हिंदुस्थानचं बरोबर आहे, पाकिस्तानची चूक आहे, तुम्ही वारंवार या सुरवण्या करताय, तंत्रिकी कारवाया करताय. त्यामुळे पाकिस्तान एकटा पडला आणि त्यामुळे त्यांना त्याची जागा त्या ठिकाणी दिसली. मला वाटतं यापुढे पाकिस्तान अशी हिंमत करणार नाही, आणि केली तर मग मात्र पाकिस्तान शिल्लकच राहणार नाही. ही भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे, आपल्या सैन्यदलाने घेतलेली आहे. त्यांना पुन्हा या ठिकाणी मी सॅल्यूट करतो, त्याचे आभार व्यक्त करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाकिस्तानने जी आपली कुरापत काढली होती, आपल्या सैनिकांनी अगदी चोख प्रत्युत्तर त्यांना दिलं. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सगळे भारतीय एकवटले होते आणि पूर्णचे पूर्ण भारतीय, तो कुठल्या पक्षाचा होता, कुठल्या जातीचा होता, धर्माचा होता हे न बघता सगळ्यांनी भारतीय सेनेला साथ दिली. भारतीय सेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि देशाच्या पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले की तुम्ही जो काही निर्णय घ्याल आम्ही भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत. त्याचाच हा परिणाम होता की देशामध्ये जर कणखर नेतृत्व असलं तर कसे डिसिजन घेतले जातात त्याची एक झलक होती की जी कुरापत आपली काढली. निष्पाप माणसं ज्यांना त्यांच्या पत्नीच्या समोर गोळ्या घालण्यात आल्या, म्हणजे त्या भगिनीचा सिंदूर तिच्या समोर पुसण्यात आला आणि एक मोठं ऑपरेशन झालं, ऑपरेशन सिंदूर. याचा
आपल्या सैनिकांनी बदला म्हणण्यापेक्षा आपल्या महिला भगिनी काय करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला. या ऑपरेशनच्या ज्या लीड करणाऱ्या होत्या त्या महिला भगिनी होत्या. जे ऑपरेशन जे आपल्या देशाने बनवलं, सैनिकामधल्या ऑपरेशन सिंदूर जे बनवलं, त्याला लीड करणाऱ्या ज्या होत्या त्या दोन्ही महिला सैनिक होत्या की ज्यांनी या ऑपरेशनला पुढे नेलं आणि सक्सेस करून दाखवलं. म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये. तिकडनं आपल्याला निरोप देण्यात आला, या महिलांना सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या पतीला मारतोय, तुम्ही जाऊन मोदीला सांगा. पण आपल्या शूरवीर भगिनी या त्याच्यात घाबरल्या नाही. या शूरवीर भगिनी ज्या सैन्यामध्ये होत्या त्यांनी तिथे जाऊन बदला घेतला की तुम्ही आमच्या भगिनीचा सिंदूर का मिटवता, आम्ही तिथे येऊन तुमचं सगळं मिटून दाखवू. अशा या कठीण परिस्थितीमध्ये खरं तर आपल्या देशवासियांचं कौतुक करायला पाहिजे की आपण असं किती भांडत असलो, काही करत असलो, आपले इलेक्शन येतात, वेगवेगळे पक्ष असतात, परंतु जेव्हा अशा देशावर संकट येतं तेव्हा आपण सगळं पक्षपात सगळं काही विसरतो आणि आपण सगळे एक होऊन भारत म्हणून भारतीय सेनेच्या पाठीमागे उभे राहतो. तो दाखवण्याचा प्रयत्न होता आपला हात की भारतीय सेनेच्या पाठीमागे आम्ही भारतीय म्हणून सगळे उभे आहोत. मग याच्यात कुठल्या पक्षाचा विषय नव्हता. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकत्र आलो आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना निरोप दिलेला होता. आणि मला आनंद आहे की कोणीही मनामध्ये असं म्हणजे काही किंचित द्वेष न ठेवता किंवा काही उन्हा न ठेवता सगळ्या पक्षाची लोक याच्यात सामील झालेली आहे. सगळ्यांनी देशाविषयी प्रेम व्यक्त केलेलं आहे. आणि आपली ही रॅली तिरंग्याच्या सन्मानाची रॅली होती. जे सैनिकांनी आपल्या या युद्धामध्ये सहभाग घेतला त्याच्या सन्मानार्थ ही रॅली होती. आणि या रॅलीला आपण सगळ्यांनी भरभरून जो सहभाग दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या पाल्याचे इंग्रजी बोलणे, इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी लेखन कौशल्य सुधारू इच्छिता का? तर आम्ही भुसावळ येथे एके ट्युशन क्लासमध्ये सर्वोत्तम इंग्रजी ट्युशन देत आहोत. आमचे तज्ञ शिक्षक तुमच्या पाल्याचे व्याकरण, शब्दसंग्रह आणि संपूर्ण इंग्रजी कौशल्य वाढविण्यास मदत करतील. आम्ही खालील अभ्यासक्रम समाविष्ट करतो: इयत्ता 1ली ते 10वी साठी वर्ग, CBSE आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम समाविष्ट. प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देत विशेष मार्गदर्शन करतो. आमचा पत्ता आहे मित्तलनगर, किफायतुल मस्जिद, भुसावळ. व्हॉट्सअप ॲप किंवा प्रत्यक्ष संपर्क करा 9764589959. विशेष ऑफर: शनिवारी मोफत इंग्रजी डेमो क्लासेस. लगेचच नोंदणी करा कारण मोजक्याच जागा उपलब्ध आहेत आणि तुमच्या इंग्रजी प्रवासाची सुरुवात करा.